पळसाच्या फुल बहरले निसर्गप्रेमीचे आकर्षण। होळी सण उत्सव बळीराजाच्या काळापासून होलिका उत्सव साजरा करण्याची पद्धत आपल्या भारतामध्ये सुरू आहे। रंग व कलर म्हणून त्यावेळी पळसाच्या फुलाचा लाल पिवळा कलर करून व पांगऱ्याच्या झाडाचा फुलांचा कलर करून एकमेकांना लावत असे। त्यावेळी होळी म्हणजे पाणी आणि कलर फक्त हेच वापरत असत। कधी कधी तर कडुनिंबाच्या पाल्यांचा हिरवा कलर करून तोही लावत असे। हे नॅचरल कलर रंगावर टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आपल्या स्किनवर आजार होत नसेल, परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी अनेक प्रकारचे रंग बनवलेले आहेत आणि त्या रंगाचा वापर आपण हा माणूस समाज करत आहे आणि त्या रंगामुळे आपल्या स्किनला फार प्रमाणात अशा काही बिमाऱ्या उत्पन्न होतात आणि त्यापासून आपल्याला हानी पोहोचते। कपडे खराब होतात, कदाचित आपल्या खिशामध्ये पैसे काही डॉक्युमेंट असतील तर तेही खराब होतात। म्हणून सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे की आपण जास्तीत जास्त नैसर्गिक कलर म्हणजे नॅचरल कलर खेळावे व बनवावे। आजही रोजी खेड्यापाड्यांमध्ये लहान मुले पळसाच्या फुलाला तोडतात व 1-2 दिवस बकेटमध्ये किंवा भांड्यामध्ये मुरवून भिजून घालतात व त्याला वाटून त्याचा रंग व रस काढतात। तोही निघालेला कलर लहान मुल आपापसामध्ये खेळतात। आजही खेड्यापाड्यांमध्ये ही प्रथा आहे, असे ग्रामीण प्रतिनिधी देवचंद वानखडे यांनी दिलेली माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, संपर्क 7972596190 कारंजा लाड। हे सर्व जंगल फुलांनी व्यापलेलं आहे। सर्व जंगल फुलांनी व्यापलेलं आहे। हे आहे लहान लेकराचे फूल। लहान मुलं या फुलामध्ये फुलं तोडून याचा रंग तयार करतात आणि रंगपंचमीच्या दिवशी हा रंग उधळला जातो। याला पळसाचे फूल असे म्हणतात आणि या फुलापासून लहान मुलं हे रंग तयार करतात। आजही रोजी आमच्या खेड्यापाड्यात लहान लहान मुलं रंग तयार करतात। लहान लहान मुलं आजही रोजी आमच्या खेड्यापाड्यामध्ये रंग तयार करतात, कारण या रंगामुळे नाही स्किनमध्ये फरक पडतो, अंगाला लावल्यावर कोणत्याही प्रकारची हानी होत नाही।